सत्य असेल तेच दिसेल. कंदलगाव मोहोळ मार्गावरील गुंजेगाव फाट्याजवळ वाळू भरलेल्या टिप्पर चालकानं अचानक ब्रेक दाबले. यामुळे पाठीमागून मोटरसायकलवरून येणाऱ्या तरुणीचा टिप्परला जोराची धडक बसली. यातल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला. रिहान मिनाज मुजावर वय वर्ष 19, सध्या राहणार गुंजेगाव, तालुका दक्षिण सोलापूर, मूळ गाव वाखरी, तालुका पंढरपूर असं अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. रिहान मुजावर सोलापूर येथील ITI मध्ये शिकत होता. आज सकाळी 9 वाजता गुंजेगाव हद्दीतील शेतातील आपल्या वस्तीवरून तो बहीण हिनासह मोटरसायकलवरून MH13EG 4734 निघाला. कंदलगाव येथील अक्षर पब्लिक स्कूलमध्ये 11वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या बहीण हिनाला तिथं सोडलं. त्यानंतर मोटरसायकलवरून ITIचे प्रॅक्टिकल असल्यानं कामती मार्गे सोलापूरच्या दिशेनं निघाला. गुंजेगाव फाट्याजवळ आल्यानंतर समोरून चाललेल्या वाळूने भरलेल्या टिप्परच्या MH13AX 3411 चालकानं अचानक ब्रेक मारले. त्यामुळे पाठीमागून येणारा रिहान हा टिप्परवर जाऊन आदळला. धडक इतकी जोरात बसली की मोटरसायकल टिप्परमध्येच अडकली. डोक्याला गंभीर मार लागल्यानं रेहान जागीच कोसळला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. या अपघात प्रकरणी वडील मिनाज मुजावर राहणार संध्या गुंजेगाव यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात टिप्पर चालकाविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून मंद्रुप पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रतिनिधी शिवराज मुगळे, दक्षिण सोलापूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.